आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. राम राम. मी मकरंद अनासपुरे. सन मराठी प्रस्तुत बोल बिंदास या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सांगलीकरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आता मी आहे सांगलीमध्ये, म्हणजे सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर इथं रंगणार आहे आजची ही चर्चा सुरू करण्यापूर्वी जाणून घेऊया सांगली शहराचा इतिहास. सांगली महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे शहर. सांगली संस्थानचे थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी एका देवालयाची स्थापना केली. ती म्हणजे सांगलीकरांचे आराध्य दैवत असलेले प्राचीन गणपती मंदिर, गणपती पंचायतन संस्थान. या मंदिराला 175 वर्षांची परंपरा आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना हे सांगलीचे वैभव आहे. येथील हळद बाजारपेठ देखील आशिया खंडामधील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मानली जाते. भडंग द्राक्षाचं उत्पादन यासाठी देखील सांगली प्रसिद्ध आहे. सांगली शहराची कुस्तीगिरांचे शहर म्हणून देखील ओळख आहे. नाटक आणि रंगभूमीला ज्यांनी आधुनिक चेहरा दिला असे पहिले नाटककार विष्णुदास भावे यांचे हे गाव. तसेच ग दी माडगुळकर, गो ब देवल, कृष्णाजी खाडिलकर, बालगंधर्व या विभूती याच सांगली जिल्ह्यातल्या. सांगलीची नाट्य पंढरी आणि बुद्धिबळ पंढरी म्हणून देखील ओळख आहे. चला तर आज सुरुवात करूया आपल्या या चर्चेला. आजच्या चर्चेचा विषय आहे कन्यादान. मुलीच्या लग्नानंतर संपते का वडिलांची जबाबदारी? ज्या मंडळींना वाटतं की जबाबदारी संपते किंवा संपावी ती मंडळी माझ्या उजवीकडे बसलेली आहेत. आणि ज्या मंडळींना वाटतं की वडिलांची जबाबदारी संपत नाही ते माझ्या डाव्या बाजूला बसले. मंडळी, एकदा जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांचं स्वागत करूया. बोल बिंदास मधला आजचा चर्चेचा विषय आहे मुलीच्या लग्नानंतर वडिलांची जबाबदारी संपते का? आपल्याकडे कायमच मुलीला पराया धन म्हणून बघितलं जातं. लग्न करून मुलगी एक ना एक दिवस सासरी जाणार आणि मग नवरा आणि सासरकडचे तिचा सांभाळ करतील असा आपल्याकडचा समज आहे. तर बघूया आजच्या चर्चेत कुणाचं पारडं अधिक जड होत आहे. मग कार्यक्रमाची औचित्य आहे. कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या एखाद्या ओवीपासून करूया, म्हणजे निवेदकाला उत्स्फूर्तपणा आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल. बापाजी दौलतान केलंय कन्यादान, जन्मोजन्मीचे ते पुण्य पदरी बांधून. दानानी मंदी दान, दान हे कन्यादान. 7-12 रंगवून सारा जल मग हाण. वा वा. खेड्यापाड्यातल्या संस्कृतीचा एक भाग 7-12 रंगवून देखील बाप कन्यादान करतो असं माझं मत आहे. तर आधी कन्यादान म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया. आपल्याला दान या शब्दाची एकच व्याख्या माहिती आहे, दिलं की संपलं. पण हे कन्यादानाच्या बाबतीत घडत नाही, कारण सर्व दानं ही गुप्त दानं असतात. पण कन्यादान हे गुप्त दान नव्हे. कन्यादान करत असताना कन्याम कनकसंपन्नाम कनकाभरणयुक्ताम, कनकसंपन्न अशी कन्या आभरणयुक्त मी दान करतो असं कन्यादाता म्हणतो, पण न मम कधीच म्हणत नाही. त्यामुळे इथे कन्यादान झाल्यानंतर वडिलांची जबाबदारी संपत नाही. कन्यादान याचा थोडासा व्याकरणदृष्ट्या अर्थ जर आपण बघितला तर कन्याया हा दानम असा त्याचा समास सुटतो. कन्येचं दान, आणि याच्यामध्ये संस्कृत भाषेत जे कारक सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये हे संप्रदान कारक आहे आणि याला चतुर्थी विभक्ती लागते. त्या संप्रदानाचा अर्थ असा आहे की एकदा दान दिलेली वस्तू ही सांभाळण्याची जबाबदारी जो दान घेतो त्याची असते. मग ती वस्तू असू दे, वास्तू असू दे, गाय असू दे किंवा कन्या असू दे.
ती घेणाऱ्याची ती जबाबदारी असते, म्हणून त्याला संप्रदान असं म्हटलेलं आहे. म्हणून कन्या एकदा त्याच्या घरी दिल्यानंतर कन्येच्या पित्याची जबाबदारी संपवावी किंवा संपावी या बाबतीत माझं मत ठाम आहे. जसं सर म्हणाले, कन्या दान केल्यानंतर दान केलेली वस्तू, प्रथमतः कन्या ही कोणतीही वस्तू नाही, ती एक व्यक्ती आहे जिवंत, त्यामुळे ती वस्तू नाही. त्यामुळे दान केले म्हणजे वडिलांची जबाबदारी संपली असं होत नाही. वस्तू नाही, पण विवाह ही जी संस्था आहे आपली भारतीय परंपरेमध्ये, त्या विवाहाचा मूळ उद्देश काय आहे तर स्त्री पुरुषांचा जो नातेसंबंध आहे त्याला समाज मान्यता मिळावी. आणि त्यामध्ये हा संस्कार आहे 16 संस्कारांपैकी, आणि त्या संस्कारांमधला कन्यादान हा एक त्यातला भाग आहे, विधी आहे. आणि त्यामध्ये वधू पिता वराला असं सांगतो की ही मुलगी मी तुझ्या वंशवृद्धीसाठी दिलेली आहे. हे जे दान आहे हे वस्तूचं नाहीच आहे, ती मुलगी त्याचा वंश वाढावी म्हणून दिलेली आहे. त्यामुळे ते दान आहे ते सर्वात मोठं दान आहे. त्यामुळे कन्यादान हे वधू पित्याचं खरं तर खूप पुण्याचं काम आहे. मुलाला दिली, वराला दिली, तिचा सांभाळ तू कर, आता माझी जबाबदारी संपली, हेच या विधीतनं व्यक्त होतं. त्यामुळे कन्येचं दान केल्यानंतर वडिलांची व्यावहारिक जबाबदारी संपते. आता आपल्याकडे जे म्हटलं जातं ना की कन्यादान ही काही वस्तू आहे का, असं आता मध्ये खूप मोठा गदारोळ उठला होता. मुळामध्ये आपण जेव्हा रक्तदान करतो, नेत्रदान करतो, अवयवदान करतो, तेव्हा मी माझ्या शरीराचा एक घटक काढून मी कुणाला तरी देत असतो आणि मला उलटी काही अपेक्षा नसते. इथं जसं मी शरीराचा घटक काढून देण्याला जर मी दान म्हणत असेन, तर मी माझी कन्या ही माझ्याही शरीराचा घटकच आहे, तो मी समोरच्याला देतो म्हणून ते कन्यादान आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ब्रिटिशांकडनं आपण शिकत आलो की प्रत्येक गोष्ट इंग्रजीत ट्रान्सलेट करून आपण बघतो. दान याचा अर्थ आपण म्हणतो की दान म्हणजे डोनेशन, चॅरिटी. तर दानाचा मुळात अर्थच नाही की तो डोनेशन किंवा चॅरिटी. आपण असं म्हणतो दान हे पुण्य आहे, दान करणाऱ्याला पुण्य मिळतं, दान देणाऱ्याचा ह्यात संबंधच येत नाही, दान देणाऱ्याला पुण्य मिळतं. म्हणून कन्यादान हा शब्द योग्यच आहे. कन्यादान करतात त्यावेळेला आईवडिलांनी त्या मुलीला चांगलं घर मिळतंय का, चांगले संस्कारावाला घर आहे का, आपल्या मुलीला सांभाळणारा मुलगा आहे का, हे सगळं बघितलेलं असतं. आणि त्यामुळं त्यांनी आपली जी मुलगी आहे ती त्यांना दान दिली म्हणजे पुन्हा त्याच्याकडे बघायचं नसतं. असं जरी लौकिक अर्थानं असलं तरी सुद्धा जबाबदारी संपवली आहे त्यांनी, की ही जबाबदारी त्यांनी पुढच्या माणसांना म्हणजे जे वडील म्हणून जे पुढे येणार आहेत सासरे वगैरे, त्यांच्याकडे त्यांनी सोपवलेली आहे, हँडओव्हर केलेली आहे ती. थोडंसं आता या दोन्ही गटांनी आपापलं म्हणणं मांडलंय, तर आपण प्रेक्षकांकडनं काही जाणून घेऊया याविषयी. मला याच्याबद्दल एकच म्हणायचं आहे, वडिलांची फक्त जबाबदारी नसते, आई वडिलांची असं म्हणायला पाहिजे. कारण आपले जे सासरमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर ती मुलगी पहिल्यांदा वडिलांशी बोलत नाही, ती मुलगी आपल्या आईशीच बोलते. आणि त्यामुळं आई वडिलांची जबाबदारी असा विषय पाहिजे असं माझं म्हणणं आहे. वा, हा मुद्दा बरोबर आहे. कारण आपण स्त्री शक्ती विसरता कामा नये. आपल्या देशाचं नाव खरं तर पुल्लिंगी आहे, पण तरी सुद्धा आपण माता म्हणतो, भारत माता. तर मला वाटतं त्या शक्तीची जाणीव आपण ठेवू आणि ती एक शब्द आपण ऍड करू की आई वडिलांची जबाबदारी संपते का, हे मान्य. सांगलीमध्ये आमचं त्रिकोणी बागेत हास्य क्लब आहे, 80 मेंबर दाखवा बरं हसून एकदा 2-3दा हास्य. अरे वा, हास्य क्लब वाल्यांनी लाजायचंच नाही. मग ते आमच्याकडे कुणीतरी केलं होतं मिरची हास्य, स्कूटर हास्य, अशी विविध पद्धती. चिकार हास्य आहे. तुम्हाला आम्ही नंतर तुमचं कौतुक पण एखाद दुसरं दाखवा नाही इथं झलक, म्हणजे ते सगळा महाराष्ट्र. आज तुम्ही हा जो बोल बिनधास्त कार्यक्रम घेतलेला आहे तुमचा, परवाच इचलकरंजीला पण झाला आणि आज तुम्ही इथं आलात आणि सर्वांना हा विषय बोलायला परवानगी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक हसी करतो. सगळ्यांनी लगेच क्लबात जॉईन व्हा. काही जण हसण्याची दुश्मनच दिसू लागलेत मला. नाही, उन्हाळा संपेल, काळजी करू नका, अजून 20-25 दिवसात थंडावा येईल, पण हसणं सोडू नका.
ताई हसतायत इतक्या छान, त्यांच्याबरोबर आपणही हसायला पाहिजे. तर आजचा आपलं खरं टायटल आहे की मुलीच्या लग्नानंतर वडिलांची जबाबदारी संपते आई का? वडिलांची आता आपल्याला एक आता नवीन ऍड करायचं का त्यात आई? हा. बर, आई वडिलांची जबाबदारी संपते का? आईपेक्षा आता वडिलांचं आहे. मी या गटाकडून आहे, अजिबात वडिलांची जबाबदारी संपणार नाही, संपू नये. आणि का संपायची? कारण का तर आत्ता पहिले तर 3-4 मुली वगैरे असायच्या, आता 1 मुलगी 1 मुलगा असली, मग का जबाबदारी संपवायची? नवऱ्याकडे गेलं म्हणजे तिची जबाबदारी. उलट वडिलांनी जर तिला सपोर्ट केला, आई वडिलांनी, तर ती जास्तच चांगली वागेल ना, सुखी. मला तर असंच वाटतं की वडिलांची जबाबदारी कधीच संपू नये. जोपर्यंत वडिलांना शक्य आहे तोपर्यंत वडिलांची जबाबदारी अजिबात संपू नये. अशा आया ज्या घरात आहेत तिथे जबाबदारी संपणार नाही. मला किती मुली असतील? आम्ही कसं सांगणार बरं? अर्धा डझन मुली आहेत, अर्धा डझन. अर्धा डझन. 6 मुलींचं ग्रॅज्युएट शिक्षण करून मी सर्वांचं कन्यादान केलेलं आहे, सर्वांचं अगदी चांगलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मुलींची अवहेलना करू नये, त्यांना चांगलं शिक्षण द्यावं. किती स्वच्छ आणि स्पष्ट सांगितलं. 6 मुलींचं कन्यादान केलेले बाबा आणि ते म्हणतायत की बाबा मुलींची अवहेलना, प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो, त्यांच्या नशिबात काही येतं, पण ती जबाबदारी स्वीकारणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. क्या बात. आजच्या काळात आपण मुलींना खूप चांगल्या रीतीनं शिकवतो आहोत, सक्षम करतो आहोत, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून तिला घडवतो आहोत. अशा वेळी तिला जबाबदारी म्हणून आणि ती संपली म्हणून अशा प्रकारे आपल्याला बोलता येईल का? नाही. आणि आत्ता डॉक्टर केळकरनी जसं म्हटलं होतं की मी माझ्या शरीराचे अवयव दान करतो, तशाच प्रकारे कन्येला मी आत्मजा म्हणतो, माझ्या आत्म्यापासून निर्माण झालेली. हा बंध कसा तुटेल? हा बंध कायम राहणार आहे. लौकिक अर्थानं व्यावहारिक पातळीवरची जबाबदारी आहे का नाही हा एक वेगळा मुद्दा, पण तिच्याशी असलेले नातेसंबंध आणि ते नातं निभावण्याची जबाबदारी ही वडिलांची कायम स्वरूपी अस्तित्वात राहणार आहे. पण दान तसं ते संपत नाही जबाबदारी, पण ती जबाबदारी संपवणं गरजेचं आहे. कारण ती कुठंतरी सक्षम झाली तर ती जबाबदारी स्वतः घ्यायला शिकणार आहे. जर तिनं जबाबदारी नाहीच घेतली, त्यातून वडिलांनी स्वतःचा हात बाहेर काढला पाहिजे. जर त्यांनी हात कायम तिच्या पाठीशीच ठेवला, तिला पाठीशीच घालत राहिलं. आता माझ्याच एका परिचयात असं उदाहरण घडलेलं आहे. ती मुलगी आहे आणि तिचा नवरा दारूड आहे. ती येते, वडिलांच्या घरी येते, बिंदास झोपून राहते, हे करते ते करते. तिला सांगितलेलं असतं की बाई तू स्वतःच्या पायावर उभं राहा, आज नवरा तुझा गेला तर तुझ्याकडे कोण बघणार नाहीये. आणि नेमकं जे घडू नये तेच घडलं. त्या मुलीचा नवरा गेला, त्याकडे कोणी बघायला तयार नाही. इव्हन तिचा स्वतःचा मुलगा सुद्धा तिच्याबरोबर राहायला तयार नाही. तो म्हणतोय तुम्हाला काय देणार आहेस? काहीच नाही. अशा वेळेला वडिलांनी तिला दरवेळेला पाठीशी घालून तिला कुबडच केलेलं आहे ना. मला असं वाटतं की या संदर्भात विचार व्यक्त मांडत असताना मी आधीच म्हणालो की आपण जेव्हा मुलीला सुशिक्षित, सुविचारी आणि सुसंस्कारित करून परक्या घरात पाठवत आहोत, त्यावेळेला तिथं ती व्यवस्थितच राहणार आहे. ती अननेसेसरीली माझ्या घरातून झोपणार नाही आहे. ती तिची जबाबदारी आणि तिची कर्तव्य व्यवस्थित पार पाडत राहणार आहे. आणि तरी पण एखादा अवांछनीय प्रसंग आला तर तिला आपल्याला उघड्यावर टाकता येणार नाही. पालकांनी, वडिलांनी तिची जबाबदारी म्हणण्यापेक्षा तिला एक पाठिंबा आणि सपोर्ट ही जी भूमिका आहे, तिला पुन्हा उभा राहण्यासाठी आवश्यक असणारी ही जबाबदारी आपली, ही आपली भूमिका, ही आपण कायमस्वरूपी निभावलीच पाहिजे. कन्यादान म्हटलं की कन्येचं आदान म्हटलं जातं, प्रदान असं आपण नाही म्हणू शकत. आणि त्याचा एक अर्थ असा बघितला तर कन्या ही एका गोत्रातून म्हणजे एका कुळीतून दुसऱ्या कुळीत जाते, त्याला कन्यादान असं म्हणतो आपण. म्हणजे असं म्हटलं जातं की एक मुलगी दोन्ही कुळांचा उद्धार करते. म्हणजे आतापर्यंत ती वडिलांच्या घरी राहिलेली असते, वडिलांचा कुळाचा ती उद्धार करत असते, आणि त्यानंतर जेव्हा लग्नानंतर ती पतीच्या घरी जाते तेव्हा तिची तिथली जबाबदारी वाढते आणि त्या कुळासाठी ती कार्यरत असते. मग अशा वेळी तिला सतत पाठीशी न घालता आई वडिलांनी तिला त्या कुळाचा उद्धार करण्यासाठी गरज असेल तिथं मदत करावी. पण अतिरेकीपणामुळे बऱ्याचदा आपण बघतो की वडिलांपेक्षा आईची लुडबुड जास्त असते, आणि अशा कुटुंबामध्ये आपण बघतो की आईची लुडबुड जास्त असल्यामुळे बऱ्याचदा क्लेश होतात. त्यामुळं
महिलांची जास्त असते, मान्य करते मी ते, आईची जास्त असते. आणि त्यामुळं जर अतिरेकीपणा जर वाढला तर अशा वेळी म्हणावं लागेल की नक्कीच आईवडिलांची जबाबदारी तिथं संपली पाहिजे, अति लुडबुड त्यामध्ये नसावी. लुडबुड कधी केली जाते? मोबाईल जेव्हा जेव्हा सासरची मंडळी हात वर करतात तेव्हा लुडबुड केली जाते. प्रसंगानुरूप काही काही घटनांच्या माध्यमातून अशा काही सिच्युएशन्स त्या मुलीच्या बाबतीत घडत असतात, तेव्हा ती अशी सफर करत असते, तेव्हा आईबाबांना तिथं लक्ष घालणं गरजेचं असतं. आपण बाहेर नाही जाऊन चर्चा करू शकत. ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे ते आपल्या आईवडिलांजवळच करणार आहे, भावंडांजवळच करणार आहे, तेव्हा तेच आपल्या पाठीशी कायम उभे असणार आहेत, ना की शेजारचे कोणी. वा, बरोबर आहे ना? मला असं वाटतं की एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत, कारण दोन्हीही गटांनी अतिशय ताकदीनं त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. कन्यादानानंतर वडिलांची जबाबदारी संपते किंवा संपत नाही याविषयी दोन्हीही गटांनी अत्यंत स्ट्रॉंग पॉईंट्स मांडलेले आहेत. त्यामुळे आपण काही उदाहरणं आहेत. आता उदाहरणाला कसं असतं की उदाहरणाला एक उदाहरण बरं असेल तर एक उदाहरण वाईट असेल तर चांगली उदाहरणंही मिळू शकतात. तर उदाहरणंही सापेक्ष आहेत, पण मूळ सिद्धांत जो तुम्ही दोन्ही गटांनी मांडलेला आहे तो अतिशय ताकदीचा आहे. आणि माझ्या एकंदरीतच एवढ्याच गोष्टीवरनं माझ्याच काय तुमच्याही लक्षात आलं असेल की सांगलीकर मंडळी बोलण्यात एकदम तरबेज आहेत. आणि तरबेज म्हणजे अतिशय तरबेज. आता कॉन्व्हेंटच्या शिक्षिका असूनही त्या मराठी जास्तीत जास्त बोलत आहेत, त्यामुळे एक विशेष मला त्यांच्याविषयी आदर आणि कौतुक झालेलं आहे. एरवी मराठी माध्यमात शिकणारे पटापटा इंग्रजी शब्द कुठे घालू अशा प्रयत्नातच असतात, पण इथे जास्त मराठी बोललं जातं ह्याचा एक जास्त आनंद आहे. सगळ्या सांगलीकरांचा उत्साह बघून मला खात्री पटली की आजची चर्चा नक्कीच रंगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. आता इथं महाचर्चेला उधाण येणार खास. बघत रहा बोल बिंदास. सन मराठी सोहळा नात्यांचा ही वाहिनी आपल्यासाठी दर्जेदार मालिका घेऊन आली आहे. अशा अनेक मालिका सन मराठीवर आहेत. मुख्य म्हणजे ही वाहिनी विनामूल्य म्हणजे फ्री आहे. सर्व प्रमुख DTH प्लॅटफॉर्म्सवर आणि केबल नेटवर्क्सवर उपलब्ध आहे. DDच्या फ्री डिश चॅनेल नंबर 6वर उपलब्ध आहे. सांगली म्हणजे नाट्य पंढरी. अशा या सांगली शहरातील काही कलावंत मंडळी आपल्यासमोर त्यांच्या कलेची झलक दाखवायला इथे आली आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ही मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची साधू संताची गर्जती सह्याद्रीचे कडे, गर्जती सह्याद्रीचे कडे, मराठी पाऊल पडते पुढे हो जी जी जी. कसा आहे महाराष्ट्र? आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी राजा जन्माला आला. तो राजा कसा आहे? धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, राज्याचा गाजा मुजरा हा माझा, मुजरा हा माझा, नवा नवा इतिहास घडवी, लढून शत्रूला सदा रडवी, मुलक मिळवून झेंडा चढवी. हा जी जी जी. सांगलीचा शाहीर आला शाहिरी थाटात, शाहिरी थाटात, आणि शिवरायाचा गात पवाडा ठेवा ध्यानात. जिर रामादाजी, जिर रामादाजी, जिर रामादाजी हे. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कन्यादान म्हणलं की सर्वात प्रथम जे आठवतं किंवा जे दिसतं ते म्हणजे लग्न मंडप. लग्नाचा मुहूर्त समजा 11:45 वाजता असेल तर या महिलांना नक्की सांगायचं 8:45 आहे, म्हणजे कुठेतरी त्या 11:15 पर्यंत तयार होतात. त्यांचं आरशाच्या समोर आले आले हे किमान 57 ते 58 वेळा आले आले. आता हे काय करतात हे विचारायचं नसतं, हे बायकांना आणि देवाला दोघांनाच माहिती असतं. आता मुली तर येतातच, मुलं पण येतात, दोघं तिघं एकत्र येतात. पक्या गुलाबजामचा काउंटर दिसतोय का? गुलाबी टॉप आपला. पक्या चला
प्लेटा आपण पण घेऊया आज पंचपक्वान्न. आजी आजोबा पण आलेले असतात. अगं इकडं ये, ती जिलेबी जरा कुस्करून आण. आजींचं पण चालू असतं, काय सुनबाई मिळाली आहे, दिवे लावणार आहे दिवे. खूप छान सादरीकरण सांगलीच्या स्थानिक कलाकारांनी केलंय. आपलं मन त्यांनी मोहून टाकलंय, मनोरंजन उत्तम पद्धतीनं केलंय, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या त्या सर्वांसाठी. पुन्हा वळूया आजच्या चर्चेकडे. याआधी आपण कन्यादान याबद्दल मतं जाणून घेतली. खरं तर लग्न म्हटलं की दोन कुटुंब एकत्र येत असतात, तर दोन्ही कुटुंबाची यामध्ये भूमिका काय असावी याबद्दल देखील आपण जाणून घेऊया. पाश्चात्य जगामध्ये 2 व्यक्तींचा विवाह होतो, पण आपल्याकडं व्यक्ती हे कुटुंब एकक नाही, तर कुटुंब हे समाजाचं एकक आहे. 2 कुटुंबाचा विवाह असतो, म्हणून तर तो आपला विवाह इतरांच्या पेक्षा म्हटलं तर काही वेळा अवघड आहे. अवघड म्हणजे ते काही मामा बिमा रुसतात, आत्या रुसणं, लग्न घरातच थोडस रागवण्यानं ते ना एकत्र आणतात. आणि म्हणून जसा ते दुसरं कुटुंबही आपलंच होत असल्यामुळं खरं म्हणजे तो आपापर भाव नष्ट होतो आणि जबाबदारी दोघांकडे तशी समानच राहते, आणि नाहीशी तर नक्कीच होत नाही. हो, आणि लग्नाच्या मेजवानीत हे जास्त जाणवतं. कारण जे वाढपी असतात ते घ्या ना घ्या ना घ्या ना. सांगलीची चव त्यात जास्त चांगली असते. आणि उकडीचे मोदक. जसं म्हटलं आहे की मुलगी ही लक्ष्मीच्या पायाने सासरी जातीये, मग ही आता तिची जबाबदारी बनतीये दोन्ही कुटुंबांना कसं एकत्रित बांधून ठेवेन. आई बापाविषयी एक ओवी. माय माय जोजवी मांडी व बाप खांद्यावर घेई. माय माय जोजवी मांडी व बाप खांद्यावर घेई. त्याच्या खांद्याच्या उभीत बाई स्वर्ग सुख लई लई. त्याच्या खांद्याच्या उभीत बाई स्वर्ग सुख लई. सर्वच मुली सासरी गेल्यानंतर व्यवस्थित चांगल्या आपल्या घरासारखं वागतीलच असं नाही. फक्त आपली मुलगीच खरी हा आपला बेचा पाडा मानू नये, आणि म्हणून आईवडिलांची जबाबदारी ही संपत नसते. ताईंनी बरोबर सांगितलेलं आहे, आईवडिलांची जबाबदारी संपत नाही. कन्यादान म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं की 2 कुटुंबांचं नातं आहे, पण जेव्हा कन्यादान केलं जातं, मुलगी आपल्या सासरी येते, तिकडची झाली असं जेव्हा त्या वडिलांना वाटतं, तेव्हा त्यांच्या घरी जी सून येते तिला ती मुलीप्रमाणे वागवतील. सतत जर मुलीच्या संसाराच्याकडे जर त्यांचं लक्ष असेल तर ते काय होतं, तर तिकडंच लक्ष राहतं आणि आपल्या घरी जी येते त्या सुनेकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे माझं मत असं आहे की तिथली मुलगीची जबाबदारी संपावी आणि आपल्या घरी जी सून येते तिला मुलगी समजावं. लग्न झाल्यानंतर माझ्या वडिलांनी खूप जबाबदारी अशी घेतली नव्हती. कन्या आणि नारळ एवढंच त्यांनी दिलेलं होतं, आणि त्याप्रमाणे मी सक्षमपणे उभी आहे. कोणत्याही प्रकारे माहेरी डिपेंड नाही आहे, आणि त्यामुळं माझ्या माहेरच्यांनी ज्या माझ्या वहिनी आल्या त्यांना मुलीप्रमाणे वागवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जर जबाबदारी संपवली नसती तर कदाचित त्यांनी सुनेला मुलगी म्हणून वागवलं नसतं असं मला वाटतं. पण मॅडम, जबाबदारी ही मान्यवर आहे, आणि ती जबाबदारी अशी पण आहे की नको तिथं लुडबुड करू नये ही पण जबाबदारीच आहे. वडिलांची जबाबदारी ह्याचा अर्थ सतत मुलीला पाठिंबा देत राहणं ही जबाबदारी नाही. किंबहुना ती जबाबदारी तुम्ही म्हणता ती जबाबदारी पार पाडायसाठी तो बाप मुलीला सांगतो की मी तुला डोलीत बसून पाठवतोय, पण तुझी तिरडीच तिथनं उठणार आहे. म्हणजे तो मध्ये सांगताना त्याला हे सांगायचं असतं की तुला आयुष्य तिथं काढायचंय. म्हणजे त्या वाक्यानं तो त्याची जबाबदारी पूर्णच करत असतो. पण ज्या वेळेला मुलीवर एखादा वाईट प्रसंग येतो, मुलगी अडचणीत येते, मुलीला जेव्हा त्रास होतो, त्यावेळेला ती त्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी समजण्याचा विवेक त्या बापाकडे असतो आणि असला पाहिजे. बरोबर. पण आता एखाद्या लग्नामधला तुमच्याकडच्या काही प्रसंग आठवतो का एखादा? हो सर, नक्कीच. एक तर लग्न, माझे मिस्टर पण आलेले आहेत तिथं, मला जास्त आहेत, आणि त्यांनी मुलगी नारळ स्वीकारलेला आहे. माझ्या मोठ्या जाऊबाई जवळजवळ 25 तोळं सोनं घेऊन आलेले आहेत, आणि धाकटीनं पण भरपूर आणलेलं आहे, पण त्यांनी फक्त मुलगी नारळ घेतलेला आहे.
पण माझा चालू हुंडा सुरू आहे. मी सध्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे, त्यामुळं व्यवहारिक हिशोब त्यांचं 25 तोळं सोनं आणि माझं, त्यामुळे ते कम्पॅरिझन करू ते शकतात. हुशार आहेत, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून टाकली त्यांनी. मध्ये जसं मगाशी सर म्हणाले की माता पित्यांची जबाबदारी, तसं इथं जो मुलीचा नवरा आहे त्याची पण जबाबदारी मुख्य असते. आता मगाशी आपण ब्रेकच्या आधी एका विषयावर बोलत होतो तेव्हा ताई म्हणाल्या होत्या की 2 कुटुंब जशी एकत्र येतात आणि वडिलांची जशी जबाबदारी संपत नाही, ह्या मतावर आम्ही ठाम आहोत सगळे. त्याचप्रमाणे मुलगी जबाबदारी सोडते का हो? आईवडिलांची जबाबदारी मुलगी पण सांभाळतच असते ना. जेव्हा जेव्हा आईवडिलांची हाक येते तेव्हा मुलगी पण तिथे धावून जायला कायमच तयार असते. आणि त्याचप्रमाणे आईबाबांचा पण पाठिंबा तिला सतत मिळावा ह्या ती आशेवर असते. अपेक्षा कुठलीच नसते त्यावेळेला. वृंदा, तू जे म्हणतेस त्याला मी एकदम सहमत आहे, कारण मी पण एक मुलगीच आहे. त्याच्यामुळे मुलगी ही आई वडिलांशी किती इमोशनली अटॅच्ड असते हे मला माहिती आहे. आजचा आपला जो मुद्दा आहे की वडिलांची जबाबदारी संपते का, युनिव्हर्सल लॉ आहे की वडिलांची जबाबदारी ही संपत नाही, पण ती जबाबदारी कुठल्या प्रकारची आहे. वडील ती इमोशनल जबाबदारी घेतायत, ती कमर्शियल जबाबदारी घेतायत का ती नको ती लुडबुड करण्याची जबाबदारी घेत आहेत. ह्या विषयावरती आपण बोललो तर जास्त बरं पडेल. आणि जसं तू म्हणलीस की मुलीची जबाबदारी ती कधीही संपणार नाही आहे, कारण जसं सर म्हणले, केळकर सर म्हणतायत की तो तुमच्या बॉडीतला एक पार्ट आहे. सो जसं पार्ट म्हणजे आपण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही, तसंच मुलगी आणि वडील हे दोन्हीही सेम आहेत, म्हणजे डिपेंडेंट आहेत एकमेकांवरती. ते इमोशनली कधीही वेगळे होऊ शकत नाही आहेत, पण कमर्शियल जबाबदारी ही त्यांनी संपवावी असं मला वाटतंय. हा, मधून मधून तुला सूत्र घ्यावी लागतील, कारण तू मुद्द्यावर आणत चालली आहे सगळ्यांना. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मुद्दा आपला कुठेतरी वेगळीकडे जाता कामा नये, हे बरोबर आहे. तुझं लग्न झालंय, तुझं कन्यादान कोणी केलं? वडिलांनी केलं. आणि मला इथं खास करून सांगावं असं वाटेल की माझ्या आईचं 2nd मॅरेज आहे आणि माझ्या सावत्र बाबांनी माझं कन्यादान केलेलं. वा. आणि आजही माझी जबाबदारी ते खूप सक्षमपणे सांभाळतात. वा, एकदा जोरदार टाळ्या बाबांसाठी. असाच एक विषय सन मराठीच्या कन्यादान या मालिकेमध्ये मांडण्यात आलाय. ही मालिका वडील आणि मुलीच्या नात्यावर आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं ही गोष्ट या कन्यादान मालिकेत मांडलेली आहे. ही चर्चा अजून रंगतदार होत जाणार आहे, तेव्हा बघत रहा बोल बिंदास, फक्त आपल्या सन मराठीवर, जिथे कायम साजरा होत असतो सोहळा. आजचा विषय आहे की कन्यादान, मुलीच्या लग्नानंतर संपते का वडिलांची जबाबदारी. मला पडलेला वेगळा प्रश्न आहे की काही मुलं मुली पळून जातात आणि लग्न करतात, त्यांचं कन्यादानाचा प्रश्न येत नाही, मग त्यांची जबाबदारी घ्यायची कोणी? तरी सुद्धा ती आई वडिलांनीच घ्यायची. निश्चित घ्यायची, कारण जरी ती पळून गेली असली, गेले हैदराबादला राहायला, कुठं कळायला इथं. जेव्हा केव्हा कळेल तेव्हा ती जबाबदारी येणारच आहे. सर, सुरुवातीला घेत नाही जबाबदारी, पण नंतर काही दिवसांनी विसरून जातात. शेवटी ते आई वडील असतात, पुन्हा जबाबदारी घेतात, पुन्हा एकदा लग्न पण लावून देतात. अशी पण उदाहरणं आहेत समाजामध्ये. ते आई वडील समंजस आहेत, पण कुठंतरी कठोर व्हायला पाहिजे ना सर. हो. दरवेळेला जबाबदारी 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 म्हटल्यावर प्रत्येक वेळेला आई चहाला फोडणी टाकायची का, असं जर मुलगी फोन करून विचारत असेल तर त्याला काय अर्थ राहत नाही. सुशिक्षित करून पाठवलेलं असेल, जबाबदारी स्वीकारण्यासाठी कॅपेबल करून पाठवलेलं असेल तर हा प्रश्न येणार नाही. आणि आणखी एक मुद्दा मला सांगून मी हे करतो. आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये अनेक पैलू आलेले आहेत, यातला आरोग्य या संबंधातला पैलू आलेला नाही. मी जेव्हा कन्येला आत्मजा असं म्हणतो, माझी मुलगी म्हणतो, कन्या म्हणतो, त्याचबरोबर जेनेटिकली पण 50% तिच्यात माझं गेलेलं आहे. ती माझ्या जीन्सची पण वाहक आहे. आणि पुढं लग्न झाल्यानंतर त्यांचंही पुढं जेव्हा मूल होणार आहे त्याच जीन्सचं वाहक असलेलं, ती म्हणजे दुधावरची साय असणार आहे. ती दुधावरची साय हे आधीच्या पिढीतले आईबाप नक्कीच आपली मानतात, नक्कीच स्वीकारतात. आणि त्यांची एक भावनिक गुंतवणूक म्हणा किंवा नातेसंबंध जपण्याची जबाबदारी म्हणा, ते नेहमीच पार पाडतात, असं आपल्याला अनेक ठिकाणी अनेक उदाहरणावरून दिसून आलेलं आहे. आता मला जरा थोडंसं बोलू द्या. मला जरा थांबा.
कारण मी बराच वेळ शांत बसलोय आणि Correct. आम्हालाही ते थोडंसं अस्वस्थ झालं, तुम्ही शांत कसे इतक्या वेळ. बऱ्याच जणांनी अशी मतं मांडली की आई वडिलांची जबाबदारी कधीही संपत नसते. मी आता आई वडिलांचे हा शब्द मुद्दाम वापरतोय. संपत नसते असं काही जणांनी सांगितलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी मुलीच्या आईवडिलांचा बाकीच्या गोष्टीचा विचारच केलेला नाही आहे. मग मुलीच्या वडिलांनी स्वतःसाठी आयुष्य जगायचं कधी, हा पहिला प्रश्न. मुलीच्या आई वडिलांचा वयाचा विचार तुम्ही केलाय की त्यांना सुद्धा काही BP असू शकतं, शुगर असू शकते, काही पण असू शकतं. मुलीच्या पहिल्यापासून ती तरुण वयात आल्यानंतर तिची काळजी घ्यायची, तिचं शिक्षण करायचं, तिचं लग्न करायचं, त्याच्यानंतर तिचे वर्षाचे सण करायचे, त्याच्यानंतर तिचं बाळणपण करायचं, तिचं करिअर बघायचं, हे सगळं करायचं. आणि मग नंतर परत सासरच्या लोकांना नावं ठेवायला मोकळं राहिलं की ते सासरचे लोक जबाबदारी घेत नाहीत. स्वतःहून जबाबदारी ओढवून घ्यायची आणि मग नंतर ह्या पद्धतीने बोलायचे, ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी, सासू सासरे हे नातं विनाकारण बदनाम झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, कारण प्रत्येक सासू सासरे हे वाईट असतात असं नाही, पण विनाकारण मुलीची आई किंवा मुलीचे वडील हे तिला आधीपासूनच त्याच्याबद्दल ते निगेटिव्ह इमेज निर्माण करतात की तुला सासरी असं करायला लागेल बरं का, सासरी तुला तसं करायला लागेल बरं का, सासरी तुझ्या फार सोहळा आहे बरं का, आधीच तिला बाऊ करून ठेवतात. मकरंद सर, मला सांगायला खूप आनंद होतो, मला मुलगी नाही आहे पण मला एकच मुलगा आहे आणि माझी जी सून आहे आणि तिथे बसलेली आहे, कॉस्मॉस बँकेत ती काम करते, तर ती मला मुलीपेक्षा जास्त आहे साहेब. एक मुलगी करणार नाही ती एवढं मला करते. जर सुनेला तुम्ही जीव लावला तर ती मुलीपेक्षा जास्त करू शकते. मुलगी एक वेळ इस्टेटीसाठी भांडून, बापाशी भांडून, भावाशी भांडून बाहेर जाऊ शकते, पण सुनेला जर तुम्ही मुलीसारखा जीव लावलात तर सून मुलीपेक्षा सुद्धा जास्त करू शकते. हा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव प्रत्येकाला यावा असं वाटतं. आणि नाहीतर कधीही ती मुलीच्या वडिलांची जबाबदारी संपणार नाही, पण ती संपावी या गोष्टीवर मी ठाम आहे. वा मंडळी, आता ही चर्चा चांगलीच गरम झालेली आहे. गरम झाली आहे ते लक्षातही येत आहे, म्हणून मी ते भावनेच्या भरात माईक तुम्हाला द्यायला आले. तर ती गरम होणं ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा गरम होतं त्यावेळी माझं काम हे आहे की पटकन थंड करा, उन्हाळा आहे. आता लग्न म्हणलं की अनेकांसाठी तो सोहळा असतो, पण यामध्ये आपण आपल्या समाजामध्ये बघताना असं बघतो की थाटामाटात तो साजरा झाला पाहिजे, ऋण काढून ते साजरं केलं पाहिजे, अशी एक भावना किंवा देवाणघेवाणीचा प्रकारही वाढीस लागलेला दिसतो. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की हा काही एखादा उत्सव आहे, एखादा इव्हेंट आहे का, काहीतरी व्यवहार चाललेला आहे बाजारात. वृंदा आणि नेहा, तुम्ही समोरासमोर या. की माझ्या आयुष्यात एक असाच किस्सा घडलेला होता फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आणि अशा लव्ह मॅरेज केलं. दोन्ही फॅमिलीकडून त्यांना अपोज होतं, तर कोणीही स्वीकारलं नाही. ते दोघे सेपरेट राहिले. त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ऑन दी स्पॉट गेला तिकडे. आणि त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांना एक अपत्य झालं होतं. ह्या अशा कंडिशनमध्ये त्या मुलीनं कुठे जावं? ना सासरचं घर उघड आहे तिच्यासाठी, ना ती आता माहेरची माणसं कोणी विचारतायत म्हणून मग तिकडे जाऊ शकते. ती सक्षम आहे, सगळं करू शकते, पण एक आधार हवा असतो ना, मायेचा हात हवा असतो. मी माझा असा किस्सा सांगेल की माझी आई, माझ्या आईचं आणि बाबांचं जे काही लग्न झालं होतं, 5 वर्षांमध्ये मी आणि माझी बहीण असे दोघंही झालो होतो. त्यांचा सुखाचा संसार होता, त्यामध्ये अडचणी होते, दोघं वेगळे राहायचे. कारण मुद्दा हा होता की माझ्या मम्मीला कडक मंगळ होतं आणि त्याच्यामुळे घरचे एक्सेप्ट करायला रेडी नव्हते. तरीही त्यातून जाऊन बाबांनी लग्न केलं होतं. आणि जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होते तेव्हा माझे बाबा ॲक्सिडेंटमधून एक्सपायर झाले. म्हणजे मी माझ्या वडिलांना आजपर्यंत कधीच बघितलेलं नाही आहे. म्हणजे आईला मी कधीही विचारलं त्या टाईमला तुझी जबाबदारी कोणी घेतली, ती म्हणली मला बाबा सतत म्हणायचे तू शिकत राहा शिकत राहा. ते संध्याकाळी कामावरून यायचे, म्हणली मला स्वयंपाक करून द्यायचे, पण माझं त्यांनी MA MPM मम्मी करत होती ते त्यांनी कंप्लीट केलं आणि त्या आधारावरती माझ्या आईला नोकरी लागली होती. ती इकडच्याही घरी गेली नाही जिथं सासरी होते, कारण त्या लोकांनी विचारलं नाही. पण माझे आजी आजोबा जे कोण होते, मामा होते, त्या सगळ्यांनी तिची जबाबदारी घेतली होती. आणि माझ्या आईने तो डिस्टन्स कायम मेंटेन केला, कारण ती म्हणायची माझ्या मुलींना कधीही कोणी ओझं समजू नये. आणि त्यासाठी तिने ती जबाबदारी कधीही कमर्शियलरित्या, जे मी सारखं म्हणत आहे ते तिने घेतली नाही. इमोशनली
माझे आजी आजोबा माझ्याबरोबर कायमच आहेत, अजूनही आहेत. माझं कन्यादान त्यांनीच करावं ही माझी खूप आणि खूप हट्ट होता, पण माझे आजोबा एक्सपायर झाले होते काही दिवसांपूर्वीच, त्याच्यामुळे ते नाही करू शकले. पण माझ्या आईनी आम्ही कधीही त्यांना ओझं वाटू नये म्हणून ती जबाबदारी घेतली नाही, कारण ती कॅपेबल होती आणि तिने तिचं स्वतःचं एक घर बनवलं होतं, एक जग बनवलं होतं, ज्यामध्ये आम्ही तिघंच होतो, मी, माझी आई आणि माझी मोठी बहीण. वा, मी दोघींना असं नसतं व्हायला सांगतो. ही अटीतटीची लढाई यापुढे चालू राहणार आहे, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत रहा बोल बिंदास, फक्त आपल्या सन मराठीवर, जिथे कायम साजरा होत असतो सोहळा नात्यांचा. सन मराठी प्रस्तुत महाराष्ट्राच्या महाचर्चेचा कार्यक्रम बोल बिंदासमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपली चर्चा चालू आहे कन्यादान, मुलीच्या लग्नानंतर संपते का वडिलांची जबाबदारी. या आपल्या विषयाचे वेगवेगळे कंगोरे आपण पडताळून पाहिले. या सगळ्याच बाजू बघता दोन्हीही बाजू तितक्याच भक्कम आहेत हे आपल्याला दिसतंय. हे सगळे कंगोरे लव्ह मॅरेज, कन्यादान बघता आता आपण जाणून घेऊया या दोन्ही गटांची आणखी काही मतं. यात स्त्रीचा दृष्टिकोन हा वेगळा आहे, कारण त्या ह्या सर्व गोष्टी जवळून अनुभवतात. तसेच याची दुसरी बाजू पुरुष अनुभवतात. तर आता ह्या गटातून पुरुष आणि दुसऱ्या गटातील स्त्रीला मी दोघांना मैदानात मध्यभागी आमंत्रित करतो. मुलीच्या आयुष्यातला पहिला हिरो हे वडीलच असतात. जोपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये तिचा जीवनसाथी येत नाही तोपर्यंत वडील हेच तिच्या जीवनाचा हिरो असतात. वडील आणि पुढे येणारा नवरा किंवा जीवनसाथी आणि त्याच्याबरोबर येणारी पुढची नाती, तिची ती कसोटी असते की नाती सासरचीही सांभाळची आहेत आणि माहेरही तितकंच जवळचं असतं, की मार्ग दाखवावा पण मार्गात येऊ नये. सक्षम सुसंस्कारित करून पाठवल्यानंतरही काही अवांछनीय प्रसंगामुळं आपल्याला तिची जबाबदारी घ्यायची वेळ आली तर वडिलांनी निश्चितपणे तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि जबाबदारी ही एक ओझं म्हणून नव्हे, तर तिला आधार देण्याचं आपलं कर्तव्य या भूमिकेतून सुद्धा ती पार पाडली पाहिजे. ही जबाबदारी नेहमी असणारच आहे, कारण ती आत्मजा आहे. शेवटी फक्त मला एका गीताच्या 1-2 ओळी आठवत आहेत. घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे, धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे. मी अजून लहान वयाचाच आहे, वय माझं मोठं नाही. किती आहे? 18. जवळजवळ असं उंबर ठेव. तब्येतीने मी जास्त असल्यामुळं वाटतंय की लग्नाला आलोय. आई वडिलांच्या किंवा सासू सासऱ्यांच्या वर कुठलीही जबाबदारी आपण न टाकता आपल्या पायावर आपण लग्न केलं पाहिजे, असा मताचा मी आहे. वा वा वा. मला ही कन्या नाही आहे, मला 2 मुलंच आहेत, पण तरीही ह्या 2 ज्या मुली बाहेरून आलेत त्यांची जबाबदारी घेण्यासाठी मी समर्थ आहे. आणि मी ह्यांच्या बाजूने आहे की जबाबदारी मुक्त व्हा असं मी म्हणणार नाही, पण थोडी तुम्ही त्यातनं विश्रांती घेऊ शकता, एवढंच मी बोलू. लोक, तुमच्या लक्षात आलं असेल आजच्या चर्चेमध्ये पुढे आलेला महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे वडिलांना कायमच मुलीची काळजी राहील. आता इथे मी आई वडिलांना असं मुद्दाम म्हणेल, कारण त्यांनी ते सुचवलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आई वडिलांना कायमच मुलीची काळजी राहील आणि राहणार. पण आपल्या आजूबाजूला अशीही उदाहरणं आहेत की मुलगी ही लग्नानंतर दोन्ही कुटुंबाची जबाबदारी घेताना दिसते. पण आजच्या बिंदास चर्चेतल्या बिंदास मुद्द्यांमुळे आपल्या सगळ्यांना पटलं असेल की बदल व्हायला पाहिजे, आणि बदल झाला तरच कुठलीही चर्चा सकारात्मक होते, फलद्रूप होते. आजच्या चर्चेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली त्या 2 व्यक्तींना सन मराठीच्या वतीने आपण भेटवस्तू देणार आहोत. अभिनंदन. सांगलीकर मंडळींनी आजची चर्चा तुफान रंगवली. अशीच महत्त्वाच्या विषयांवरची महाराष्ट्राची महाचर्चा घेऊन आम्ही तुमच्याही गावात येणार आहोत. आमच्याशी जोडलेले राहा आणि बघत राहा बोल बिंदास, फक्त आपल्या सन मराठीवर, जिथे कायम साजरा होत असतो सोहळा नात्यांचा.